पवईत पुन्हा खड्ड्यांचा बळी। छठपूजेनंतर परतणाऱ्या तरुणाचा मृत्यू। 2 महिन्यातील तिसरी घटना। पवई परिसरात पुन्हा एकदा रस्त्यावरील खड्ड्यांनी तरुणाचा बळी घेतला आहे। सोमवारी रात्री पवई प्लाझा JVLR समोर झालेल्या भीषण अपघातात राहुल विश्वकर्मा वय वर्ष 24 या तरुणाचा जागीच मृत्यू झाला। मिळालेल्या माहितीनुसार राहुल आपल्या बहिणीसह छठपूजा आटोपून विक्रोळी येथील घरी परतत असताना त्याची ॲक्टिवा दुचाकी अस्मान रस्त्यावर घसरली। रस्त्यावर पडलेल्या राहुलला बाजूने जाणाऱ्या खाजगी बसने चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला। या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट पसरली आहे। गेल्या 2 महिन्यात पवई परिसरात खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात हा तिसरा मृत्यू आहे। यापूर्वी 27 जुलै रोजी लालू कांबळे आणि 5 सप्टेंबर रोजी देवाश पटेल या तरुणाचा मृत्यू झाला होता। नागरिकांचा प्रशासनावर संतप्त रोष असून ते रस्त्याच्या दुरावस्थेला आणि महापालिकेच्या निष्काळजीपणाला जबाबदार धरत आहेत। अक्कल असले पाहिजे काय एखादा मेला दिला तर काय तुमच्यामुळे गेले ना तिघे विचारा ना काय मोर्चा लावता विचारा ना कांबळे नावाचा कार्यकर्ता गेल्यानंतर काय होतंय याच्यामध्ये आमचे पोलीस दोषी होतात आमचे महानगरपालिका होतात तुमचं काम आहे ना तुम्ही जख मारा मग। राहुल विश्वकर्मा हा विक्रोळी टागोर नगरचा रहिवासी असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत गटाध्यक्ष म्हणून कार्यरत होता। सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या राहुलच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे। नागरिकांनी तातडीने रस्त्याची दुरुस्ती व सुरक्षिततेसाठी पावले उचलण्याची मागणी केली आहे।